नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आता थोड्याच दिवसात मुलांच्या शाळा चालू होतील. रोज मुलांना डब्यात काय हेल्दी कुठला पदार्थ द्यायचा असा प्रश्न पडतो. तर मुले बऱ्याच वेळा नाचणीची भाकरी, ज्वारीची भाकरी खात नाहीत. अशा वेळेस आपण मिश्र पिठं तसेच वेगवेगळ्या भाज्या घालून तिखट दशमी करून देऊ शकतो. तर आज मी तिखट दशमी बनवलेली आहे. यामध्ये मी कसुरी मेथी तसेच नाचणीचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसन आणि गव्हाचं पीठ सर्व मिक्स करून त्यामध्ये आलं, लसूण, मिरची सर्व साहित्य घालून दशमी बनवलेले आहेत. ते तिखट दशमी कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत. तिखट दशमी करण्यासाठी मी ह्या वाटीने 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे, पाव वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर यामध्ये घालण्यासाठी मी 1 चमचा मीठ, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, ओवा, हिंग, कसुरी मेथी घेतलेला आहे, कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेले, अर्धी वाटी तीळ. पण ही तिखट दशमी करणार आहोत. ह्या दशम्या आपण मुलांना शाळेत जाताना डब्यात देऊ शकतो, तसेच प्रवासाला नेऊ शकतो. तर ह्यामध्ये घालण्यासाठी मी आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता हे सर्व मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. कढीपत्ता मुलं तशीच मोठी खात नाहीत. आपण ज्या भाजीमध्ये वगैरे कशामध्ये घातलं तर ते सर्व काढून टाकतात. म्हणून मी हे कढीपत्ता, आलं, लसूण, मिरची सर्व मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे. आता ही सर्व पीठं मी एकत्र करून घेते. आता हे सर्व पीठं एकत्र करून घेतली. ह्यामध्ये आलं, लसूण, मिरची पेस्ट घालते, अर्धी वाटी तीळ आणि ह्यामध्ये धने पावडर, जिरे पावडर, ओवा, हिंग, कोथिंबीर, मीठ आणि कसुरी मेथी आहे. हे सर्व यामध्ये मिक्स करून घेते. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. आता ह्यामध्ये मी 1 चमचा हळद घालते, थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घालते, आता यामध्ये 1 चमचा तूप घालते. आपले दशम्या सॉफ्ट होण्यासाठी मी ह्यामध्ये 1 चमचा तूप घालते. 1 चमचा तूप घालून सर्व मिक्स करून घेते मी. सर्व पिठं, धने, जिरे पावडर, कसुरी मेथी, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची पेस्ट, हिंग वगैरे सर्व घालून मी तूप घालून सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये मी 1 चमचा दही घालते. तर हे दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर पाणी घालून मी हे पीठ मळून घेते. तिखट दशमी करण्यासाठी आपण पीठ मळून ठेवलेलं आहे. आता मी हे अर्धा तास झाकून ठेवते. त्यानंतर आपण दशमी करायला घेऊयात. दशमी करण्यासाठी आपण पीठ मळून ठेवलं होतं, ते अर्धा तास मी भिजत ठेवलेलं. पीठ चांगलं मुरलेलं आहे. आता ह्याची आपण दशम्या करून घेऊयात. दशमी करण्यासाठी मी आधी हाताला थोडंसं तेल लावून घेते. त्यानंतर आपण हे मळून ठेवलेले ह्या गोळा आहेत, ह्याच्यातील छोटासा गोळा घेते. तर ह्याला पीठ लावून आपण चपाती ज्याप्रमाणे घडीची चपाती करतो, घडीची पोळी करतो तसं हे लाटून घ्यायचं आहे. तेल लावून घेतलेलं आहे. आता हे आपण घडी करून घेतलेलं आहे. दुसऱ्या बाजूने पीठ लावून घ्यायचं आहे. पीठ लावून हे आपण पोळीची घडी ज्याप्रमाणे करतो तशी घडी करून ह्याला पीठ लावून घ्यायचं आहे. आता हे लाटून घ्यायचं आहे. जास्त पातळही नाही, जास्त जाडही नाही, अशी मध्यम ही दशमी आपण लाटून घ्यायची. या दशमीमध्ये
कसुरी मेथीऐवजी आपण फ्रेश मेथी वापरू शकतो, तसेच पालक, वेगवेगळ्या भाज्या वापरून आपण ही दशमी करू शकतो. तसेच हे मुलांना डब्यात दिलं तर ते आवडीने खातील. साधारण ह्या जाडीची दशमी आपण लाटून घ्यायची आहे. आता मी हे भाजून घेते. ह्याला तेल लावून भाजून घ्यायचं आहे. एका बाजूने तेल लावून घेते. आता हे भाजण्यासाठी मी गॅसवर नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता ही दशमी आपण यामध्ये घालूया आणि दोन्ही बाजूंनी तेल लावून चांगलं खरपूस भाजून घेऊया. एका बाजूने चांगले भाजले किंवा आपण उलटून घेऊया. हे एका बाजूने चांगलं भाजलेलं आहे. आता मी हे उलटून घेते. त्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे. आता ह्या बाजूने चांगलं भाजलेलं आहे. आपण आता हे उलटून घेऊया. सर्व बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. सर्व बाजूंनी चांगला भाजलेला आहे. मी एका डिशमध्ये काढून घेते हे आणि बाकीच्या पिठाचे आपण असेच दशम्या करून घेऊयात. दशमी मस्त टम फुगलेली आहे. दोन्ही बाजूंनी चांगलं भाजलेलं आहे. आता मी हे एका डिशमध्ये काढून घेते. मस्त खरपूस भाजलेला आहे. हे मी एका डिशमध्ये काढून घेते आणि असेच बाकीच्या पिठाचे मी दशम्या करून घेते. मऊसूत अशी तिखट दशमी तयार झालेली आहे. आता ह्या दशम्या आपण दही बरोबर खाऊ शकतो किंवा लोणचे, टोमॅटो सॉस, कुठल्याही चटणी बरोबर खाऊ शकतो. असेच नवनवीन आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.